मित्रांनो, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात आज सकाळी अवकाळी पाऊस झाला आहे. पुणे, बारामती, सातारा, संभाजीनगर जिल्ह्याच्या परिसरात पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण असून इथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेचे वातावरण झाले आहे. तर मित्रांनो, पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुण्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार पुणे शहर व परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. या दरम्यान पुण्यातील मध्यवर्ती आणि उपनगरात पावसाची रिमझिम झाली आहे. यामुळे हवेत गारवा देखील निर्माण झाला आहे. तर मित्रांनो, पुण्यात आज जवळपास एका तासापूर्वी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुढे बघूया. तर बारामती शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने सकाळी हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच या परिसरात ढगाळ वातावरण होते. यामुळे सूर्यदर्शन झाले नसून 11:30 वाजता आभाळ दाटून आले आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली तर होतीच. दरम्यान या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागा, फळबागा यावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकरी सध्या चिंतेत वातावरण तयार झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळपासूनच सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. बदललेल्या हवामानाचा फटका रब्बी पिकांसोबतच माणसांनाही बसतोय. शेतातील असलेले ज्वारीचे, गहू, हरभरा यांच्यासोबत आंबा, मोहर, मोसंबीलाही फटका बसण्याची शक्यता आणि भीती व्यक्त केली जात आहे. तर पुढे बघूया सातारा जिल्ह्याविषयी. सातारा जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण निर्माण झाले असून कालपासूनच हवामानात बदल झाल्याने थंडी गायब झाली असून दरम्यान काही भागात तुरळक पाऊस झाला असून बदललेल्या वातावरणामुळे स्ट्रॉबेरी फळावर देखील परिणाम होण्याची शेतकऱ्याला चिंता लागली आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे गहू, ज्वारी पिकावर तांबेरा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा ढगाळ वातावरण चांगल्याच प्रकारे दाटून आलेलं आहे. तर बघूया या 3 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे का नाही. कारण सकाळपासून आज 9 तारीख सकाळपासूनच आभाळ असं दाटून आलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.